मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. लेखाचं नाव आहे ओंजळभर वाळू. नसीमा दीदी या दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या एक प्रख्यात महिला आहेत. त्या स्वतः पॅराप्लेजिक असून व्हीलचेअरवरचं स्वतःचं आयुष्य व्यतीत करत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या रुग्णांचा डॉक्टर म्हणून अनेक वर्ष मी त्यांच्याशी संबंधित आहे. अलीकडे त्या 75 वर्षाच्या झाल्याने व काही शारीरिक व्याधींमुळे व्यतीत झालेल्या होत्या. मी अधूनमधून त्यांच्या चौकशीसाठी त्यांच्याकडे जात असे आणि त्यांची इच्छा नसतानाही त्यांना मी व्याप कमी करण्याचा सल्ला देत असे. दीदी, आता तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला हवे. पुरे झालं की आता संस्था काढणं, त्या चालवणं. आता वय होत आलं तुमचं. कधी कधी तुम्हाला यंत्रणेचा मनस्ताप होतो. तुम्ही आगतिक होता. आतापर्यंत हे सगळं ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या शांततेचा आणि आरोग्याचा विचार करायला हवा. तुम्ही विचार करा, त्या नव्या संस्था काढून तुमच्या माघारी त्यांचं काय होईल. आहेत त्या संस्था चांगल्या रीतीने चालवण्याकडेच फक्त लक्ष केंद्रित करा. खरं तर दीदी बोलताना फारसा पॉज घेत नसत, पण आज मात्र त्यांनी खूप मोठा पॉज घेतला आणि मग एखादी वीज चमकावी तशा त्या चमकल्या. डॉक्टर, तुम्ही माझ्या आरोग्याचा विचार करा, माझ्या शांततेचा नको. माझी अशांतताच मला नवीन काम करायला प्रवृत्त करते. माझी अस्वस्थता स्थिर करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. ती माझ्या बरोबर संपली तरी मला चालेल. आणि राहायला नवीन संस्था स्थापन करण्याचा आणि माझ्या माघारी त्याचं काय होईल असा विचार सारेच जर करत बसले तर या जगात नवं काही स्थापनच होणार नाही. प्रत्येकाच्या माघारी हे जग चालतंयच. मी हे सारं करणारच. त्याचा मनस्ताप झाला तरी चालेल. आपल्या देशात लाखो अपंग दुर्लक्षले जात असताना तुम्ही मला माझ्या स्वास्थ्याची आणि शांततेची आठवण करून तरी कशी देता. त्यानंतर आम्ही दोघं बराच वेळ शांत बसून होतो. दीदींचा एक डॉक्टर म्हणून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचा मी विचार करत होतो. त्यात माझी चूक मला वाटत नव्हती. पण आज एका नव्या सत्याचा मला स्पर्श झाला होता. काही माणसं स्वतःच्या जीवनाची आहुती देऊनच अगतिकांना ऊर्जा देत असतात. त्यांची अस्वस्थता ही नवीन नवीन ऊर्जा स्रोताची केंद्र असतात. ते करत असलेल्या नवनिर्मितीसाठी लागणारा अग्नी ते स्वतःच्या त्यागाच्या माध्यमातून प्रज्वलित करत असतात. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य असो अथवा सीमेवरची देश रक्षणाची लढाई असो, मानव हितार्थ लागलेले शोध असोत किंवा दुर्बलांसाठी झटणारे जीव असोत, या साऱ्यांचा संबंध त्याग, ऊर्जा आणि कार्य असाच लावता येईल. फळ्यावर एक सुविचार लिहिला जात असे, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. हा सुविचार तसाच फळ्यावर राहिला आणि माणसे स्वतःसाठीच फक्त जगत राहील. फळ्यावर लिहिलेला तो सुविचार जर कुठं माझ्या हृदयात गेला तर मला कळेल दीदीनं काय म्हणायचं होतं ते. आणि राहता राहिली बात माझ्यानंतर पुढे काय होईल याची. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय हाय. ह्या उक्तीप्रमाणे आपलं सामान्य लोकांचं जाणं हे समुद्र किनाऱ्यावरील वाळूचे काही कण वाऱ्यानं उडून गेल्यासारखं आहे आणि आपलं राहणं हे फक्त ओंजळवर वाळू काही काळ उचलून धरत पुन्हा ती किनाऱ्यावर सोडल्यासारखं आहे असं मला त्या दिवशी वाटलं. धन्यवाद. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.